अ गुड ओरेटर इज पॉइंटेड अँड इम्पॅशन असं मार्क सिसरोनं म्हटलंय। तीच बाब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या झंझावाती प्रचार दौऱ्यांमध्ये दिसते आहे। लोकांच्या मनाचा ठाव घेत विरोधकांची ते चांगलीच धुलाई करत आहेत। मूळतः मोदी यांना अफाट अशी वाक्चातुर्याची आणि दांडग्या स्मरणशक्तीची देणगी लाभली आहे व त्याचा पुरेपूर वापर करून ते प्रचार सभांमध्ये रंग भरतायत। त्याचा नुकताच प्रत्यय आलाय तो चंद्रपूरमधल्या सभेत। नमस्कार, वृत्तम मराठीत आपलं स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंगळवारी चंद्रपूर इथल्या चिमूरमध्ये महायुतीच्या 6 अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करत होते। त्यावेळी त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली। त्यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्राचा विकास करण्याची इच्छाशक्ती आणि ताकद फक्त महायुतीतच आहे। ती कुवत अनैसर्गिक रीतीने जन्माला आलेल्या महाविकास आघाडीकडे अजिबात नाही, कारण त्यांनी त्यांच्या सत्ता काळात विकास कामांना फक्त ब्रेक लावण्याचं काम केलंय। खरं तर विकास कामांना ब्रेक लावण्याची त्यांची PhDच आहे। विकास कामांना अडकवणं आणि भटकवणं यामध्ये काँग्रेसची डबल PhD आहे। त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात अनेक मोठमोठ्या प्रकल्पांना ठरवून थांबवलं गेलं। पर्यायाने त्याचा परिणाम राज्याला व राज्यातल्या जनतेला भोगावा लागला। त्यातूनच राज्याच्या विकासाला प्रचंड खीळ बसली। महाविकास आघाडीत सगळेच भ्रष्टाचाराचे खिलाडी आहेत आणि यातील बहुतांश लोकांची मानसिकता आपण सर्व काही आहोत आणि फक्त आपणच या देशावर सत्ता गाजवण्यासाठी जन्माला आलो आहोत अशी आहे। सध्याच्या महायुती सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाची गती दुप्पट केली आहे। आज महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आली आहे, तर महाविकास आघाडीच्या काळात राज्याचा प्रवास उलट गतीने चालू लागला होता तो प्रवास आता सरळ मार्गाने सुरू झाला आहे। नुकतंच जम्मू काश्मीर विधानसभेत जे घडलं ते सर्वांनी पाहिलंय। 370 कलम संपून भारताच्या संविधानासोबत तेथील जनतेची नाळ जोडली, पण पुन्हा 370 कलम लागू करण्याचा प्रस्ताव विरोधक विधानसभेत आणतायत। अशा विकास विरोधी आणि संविधान विरोधी महाविकास आघाडीला तुम्ही पुन्हा राज्याच्या लुटीचा परवाना देणार आहात का, असा प्रश्न त्यांनी विचारत उपस्थितांना विचार करायला भाग पाडलं। 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विकासाच्या अनेक प्रकल्पांना उद्धव ठाकरे सरकारनं सत्तेत आल्याबरोबर स्थगिती दिली होती। देवेंद्र फडणवीस यांची सर्वाधिक महत्त्वाकांक्षी असलेली जलयुक्त शिवार बंद करून त्याची चौकशी लावण्यात आली होती। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या वॉटर ग्रिड प्रकल्पाला कुलूप बंद करण्यात आलं होतं। मुंबई मेट्रो 3च्या कामाला देखील स्थगिती देण्यात आली होती। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम बंद करण्यात आलं होतं। वरळीतील BDD चाळीच्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली होती। दीपक केसरकर यांची योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदा ते बांदा या योजनेलाही स्थगिती देण्यात आली होती। अशी बरीच कामे महाविकास आघाडी काळात सरकारनं थांबवली होती। एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच योजना फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाल्या होत्या। एकंदरीतच विरोधकांना गलितगात्र करून प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबत महाविकास आघाडीने सगळेच नेते पायाला भिंगरी लागून राज्यभर फिरतायत, तर महाविकास आघाडीतील मोजकीच नेते मंडळी प्रचार करताना दिसत आहेत। त्यातही त्यांच्या अंतर्गत करबुरी आणि वाद चालूच आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वाऱ्यावर आहेत का असा प्रश्न विचारला जातोय। तर ही होती अभद्र रीतीने जन्माला आलेल्या महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामांना लटकवण्याची, अडकवण्याची आणि भटकवण्याची स्टोरी। यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्तम मराठी।